महोदय, आपण हे सगळं करत असताना धर्मादाय रुग्णालय हा एक विषय आहे. धर्मादाय रुग्णालय कशा पद्धतीनं या महाराष्ट्रात जर बघितलं तर धर्मादाय रुग्णालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णालय असताना आज या दवाखान्यात व्यवस्थित पद्धतीनं उपचार केला जात नाही. ज्या पद्धतीनं उपचार केला जातो असं दाखवतात ही मंडळी की फार मोठं उपकार करतायत, परंतु मला असं वाटतं राज्याने जे धोरण ठरवलेलं आहे की ही सगळी मंडळी मोठ्या प्रमाणात नफा कमवतात आणि त्या वाट्यातून अशा पद्धतीनं त्यांनी मोफत इलाज दिला पाहिजे. परंतु आज आपल्याकडं या राज्याकडं उपचार नाकारल्याच्या जवळपास 750च्या वर तक्रारी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे सभापती महोदय आलेल्या आहे. मग त्या नागपूरच्या असतील, पुण्याच्या असतील, संभाजीनगरच्या असतील, मुंबईच्या असतील. सभापती महोदय, या धर्मादाय रुग्णालयाची जी मस्ती आहे ती आपल्या सभागृहाचेच एक सदस्य आपले गोरखे, अमित गोरखे यांचे पीए यांच्या भगिनीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तडफडून सभापती महोदय मृत्यू झालेला आहे. आपले सदस्य, आपले सभागृहाचे सदस्य आहे. आणि त्यांच्या पीए यांची पत्नी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीनं तिचा मृत्यू झाला, आपण डॉक्टरवर कारवाई करतो, पण तो अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं आणि मॅनेजमेंटवर कारवाईची आवश्यकता असते. आपण त्या डॉक्टरला दोषी धरतो, परंतु डॉक्टर तिथं नोकरी करत असतात, काम करत असतात. रुग्णालयाचं काय मॅनेजमेंट असतं. ही भगिनी ज्यावेळेस ॲडमिट झाली तिला 10 लाख रुपये भरल्याशिवाय इलाज करणार नाही अशा प्रकारचं सांगितलं गेलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी सांगितलं की माझ्याकडे 2-2.5 लाख रुपये आहे. परंतु सभापती महोदय, या हॉस्पिटलने, ही धर्मादाय हॉस्पिटल कुठेही काही ऐकलेलं नाही. उलट सरकारची मंडळी या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची पाठराखण करताय. सभापती महोदय, दुसरं एखादं, आता सदाभाऊ बोलले काँग्रेसने हे केलं, काँग्रेसच्या विचाराच्या एखाद्या संस्थेचं हॉस्पिटल असतं त्याला जेलमध्ये टाकलं असतं यांनी. परंतु दीनानाथ मंगेशकरचं मॅनेजमेंट कोणाच्या विचाराचं आहे? हे हॉस्पिटल काय वेगळं आहे का? हत्तीच्या कानातून आलेलं आहे का? आणि मग याच्या मॅनेजमेंटवर अजून सरकार कारवाई करत नाही. उलट यांना 1 रुपयामध्ये जागा देते, मोठ्या प्रमाणावर समोर हॉस्पिटलच्या समोरची जागा देते पूल बांधण्यासाठी. आपल्या सभागृहाचा सदस्य असलेला जो सदस्य आहे त्याच्या स्वीय सहायकाच्या पत्नीची ही परिस्थिती असेल सभापती महोदय, तर मला असं वाटतं बाकीच्या सर्वसामान्य माणसाची काय स्थिती असेल सभापती महोदय. आज या तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा आपलं अधिवेशन संपायच्या दुसऱ्या दिवशी मागचं या महिलेचा सभापती महोदय मृत्यू झालेला आहे. उपचार नाकारला या हॉस्पिटलने. सभापती महोदय, 3 तास ही महिला तडफडत त्या हॉस्पिटलमध्ये होती आणि 3 तास त्या हॉस्पिटलमध्ये तडफडत असताना अजूनही सत्ताधारी मंडळी, पुण्याचे असेल, राज्याचे असेल, या मॅनेजमेंटची तबरदारी करतायत सभापती महोदय. आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या हॉस्पिटलची मस्ती असेल तर ती जिरवली पाहिजे. कारण सरकार अशा हॉस्पिटलला कुठे जागा देतं, कुठं पाणी मोफत देतं, कुठं टॅक्समध्ये सवलत देतं, वीज बिलात सवलत देतं, एका फुकट देतं का? त्यांनी हे केलं पाहिजे म्हणून सरकार देत असतं. परंतु सभापती महोदय, ही केस जर आपण बघितली, आता हे आमदारांचे स्वीय सहायक होते म्हणून समोर आली सभापती महोदय. अशा अनेक घटना दररोज वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये होतात. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीनं अनेक घटना होतात. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन करेल की अजूनही या मंगेशकर हॉस्पिटलमधले जे कोणी मॅनेजमेंट आहे त्याच्यावर कारवाई केली गेली. डॉक्टरवर कारवाईची गरज नाही. डॉक्टरचा काय दोष आहे? डॉक्टर मॅनेजमेंट जसं सांगतो तसं तो सांगत असतो. डॉक्टर थोडी त्या हॉस्पिटलचा मालक आहे. आणि म्हणून धर्मादाय रुग्णालयाची ही दादागिरी मला असं वाटतं सरकारने सहन करण्याची आवश्यकता नाही आहे सभापती महोदय. आणि म्हणून हा आरोग्य विभागाच्या अंतर्गत हा विषय येत असताना असे हॉस्पिटल जनतेची तर लूट करतात, परंतु जनतेला सुविधा देताना सुद्धा मला असं वाटतं उजवा डावा करत असतात.